नमस्कार. माझ्या हेल्थ मंत्राची सुवर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत वालाच्या शेंगांची भाजी, पण ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवतो आहोत. या भाजीमध्ये मी शेंगदाणे घालून ही भाजी करणार आहे, त्यामुळे प्रोटीनचे प्रमाण आपल्या भाजीला नक्कीच मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तेल कमी लागते या भाजीला. मसालेदार कुठलेही जिन्नस याच्यामध्ये नाहीये, त्यामुळे खूप साधी सोपी भाजी होती आणि खूप टेस्टी लागते. गरमागरम बाजरीची भाकर, गरमागरम भात, गरमागरम चपाती बरोबर ही भाजी उत्तम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. परंतु ही भाजी बनवताना एक काळजी घ्यायची आहे की ही भाजी बनवताना जेव्हा याला उकळी येते ना, आपल्याला सवय असते की भाजीवर झाकण ठेवून आपण भाजी शिजवत असतो, परंतु या भाजीला असं करायचं नाहीये. सुरुवातीला बऱ्यापैकी भाजी शिजून तशीच घ्यायची आहे. जर तुम्ही याच्यावर झाकण ठेवलं तर भाजी उतू जाण्याची शक्यता असते. त्यामुळे बऱ्याच वेळा 5-7 मिनिटं शिजत आल्यावर थोडंसं झाकण तुम्ही ठेवू शकता. ते अर्धवट झाकण ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ही भाजी शिजवायची आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गरमागरम वालाच्या शेंगांची भाजी तयार आहे. खूपच टेस्टी बनते ही. इथे मी वालाच्या शेंगा निवडून घेतल्या आहेत. अशा पद्धतीने ही वालाची शेंग असते. ह्या स्वच्छ शिरा काढून नंतर व्यवस्थित तुकडे करून घेतले आहेत. स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत. इथे मी साहित्य घेतलं आहे वालाची शेंग बनवायला. भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, 2 हिरव्या मिरच्या, मीठ घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर, हळद, जिरं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यात भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता याच्यात आपण 2 चमचे याच्यामध्ये टाकतोय 10-12 लसणाच्या पाकळ्या. त्याचबरोबर 2 चमचे लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, अर्धा चमचा जिरं, थोडंसं तळक्यासाठी ठेवते. त्याचबरोबर थोडंसं पाणी घालून आपल्याला याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी करून मी वाटणार आहे. किंचित थोडंसं जाळ आपल्याला ठेवायचं आहे. पाणी मी अजून थोडंसं घातलं होतं जास्त. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. खूप पातळ पेस्ट नको आहे, अगदी थोडंसं जाडसर आपल्याला हवं आहे. आता इथे कढई तापत ठेवली आहे. याच्यात अगदी थोडंसं तेल घातलं आहे. तेल तापत आलं की थोडंसं जिरं घातलं आहे. त्यानंतर थोडासा हिंग घातला आहे. थोडीशी हळद घालूया. आणि आता याच्यामध्ये ह्या धुतलेल्या वालाच्या शेंगा आपण टाकून घेऊया. शेंग छान परतून घ्यायची आहे. शेंगा छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. छान 1-2 मिनिटभर आपल्याला छान व्यवस्थित ह्या शेंगा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. नंतर आपण आता याच्यामध्ये पेस्ट टाकणार आहोत. हे शेंगदाणा आणि लसूण, लाल मिरची पावडरचं जे आपण मिश्रण केलेलं आहे ते आता आपण याच्यात टाकून घेऊया. आणि व्यवस्थित फिरून घेऊया.
अगदी व्यवस्थित हे आता एकजीव करायचं आहे. आता याच्यात आपण टाकूया हे मिक्सरचं पाणी, मसाल्याचं पाणी आपण याच्यात टाकून घेऊया. मिक्स करूया व्यवस्थित. आता याच्यात मी अजून पाणी घालते आहे. हे मसाल्याचं पाणी घातलं आहे आणि अजून मला ॲडिशनल पाणी घालायचं आहे, कारण मला ही जरा पातळ म्हणजे जास्तच पातळ बनवायची आहे. म्हणजे भाकरीबरोबर खूप छान लागते, भाताबरोबर पण छान लागते. हे मी अजून पाणी ॲड करते आहे आणि छान आपल्याला शिजून घ्यायची आहे. याच्यामध्ये दाणे पण असतात ना वालाच्या शेंगांचे, ते शिजले की समजायची भाजी झाली. आता आपल्याला याची छान उकळून घ्यायचं आहे. 10 मिनिटभर मोठ्या वेगूर आपण याला शिजून घेऊ. नंतर मग लहान वेगूर 5 मिनिटभर आपण याला मंद आचेवर ठेवून देऊ. तुम्हाला जर सुक्या करायच्या असतील तरीही छान होतात. ह्या अशाच करायच्या, पाणी कमी घालायचं किंवा हीच पाणी पूर्ण आटून घ्यायचं, तरी पण ही शेंग छान लागते. आता याच्यावर झाकण ठेवून आधी 5 मिनिटभर आपल्याला असं अर्धवट झाकण ठेवायचं आहे. भाजी शिजत आल्यानंतर हे करायचं आहे. आता बघूयात, आता याच्यातले दाणे बघूयात. दाणे शिजले की भाजी शिजली समजायची. ऑलमोस्ट भाजी शिजली आहे. छान आपली खमंग अशी भाजी तयार झाली आहे. वालाच्या शेंगांची भाजी तयार आहे. खूपच टेस्टी लागते हो, खूप झटपट बनते आणि तेवढीच रुचकर आहे ही. नक्की बनवून बघा. वाल शेंगांची रस्सा भाजी. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचे. परत भेटूच अशा छानशा व्हिडिओज. तोपर्यंत बाय.